साहेबांनी या संदर्भात सुरुवातीला पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर प्रभू रामचंद्राच्या मंदिरात चढावा ज्याला म्हणतो आपण दान केलेले पैसे यांची झालेली लूट, एकूणच प्रभू रामचंद्राच्या अयोध्येतील मंदिरामध्ये होणारी लूट आणि सर्वसामान्य माणसाची श्रद्धेने अर्पित केलेल्या दानाची होणारी लूट हा संबंध देशातील हिंदूंचा अपमान आहे. आणि म्हणून आदरणीय उद्धवजींनी ठरवलं की यापुढे रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणत आपण उभ्या महाराष्ट्रात हिंदूंना जागृत करूया आणि या भोंदू हिंदुत्ववाद्यांना सळोकी पळो करण्याची गरज आहे. कारण ह्यांना प्रभू रामचंद्र ना हनुमान कोणाबद्दलही काय पडलेलं नाही. यांना फक्त सत्ता, त्यांची सत्ता म्हणजे हनुमान, सत्ता म्हणजे श्रीराम, एवढ्या पुरते ते रामचंद्राचा वापर करतात. एवढ्यासाठी आज आपण ठरवलेलं आहे आणि म्हणून त्या संस्कारानुसार आज आम्ही दक्षिण मुंबईमध्ये झावबावाडीत रामाचंच मंदिर आहे सुदैवानं, तर त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासमोर इथे रामरक्षा, हनुमान चालीसा आणि महाआरती केलेली आहे. पण मुख्यमंत्री म्हणतात की रामाचं नाव घेऊन आंदोलन करू नका, हे योग्य नाही, हे चुकीचं. तर तुम्ही अगोदर काय केलं होतं? मग मला वाटतं अडवाणी बिचारे गेले वरती. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी देशभर ज्यांनी आंदोलन केलं ते अडवाणी होते. रथयात्रा कशाची होती, कशाची होती विचारत त्यांना. त्यांचं वैशिष्ट्य आहे भाजपचं, कुठलाही विषय आला का तो टोलवायचा किंवा दुसऱ्या लोकांचं लक्ष वेधायचं, ही त्यांची पद्धत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे. आपण एका श्रद्धेनं म्हणजे शिवसेना पक्षाने सुद्धा सगळ्यात प्रथम तिथे दान दिलेलं आहे. मग अशी एकच किस्सा भाषणात सांगितलंय. आपल्या इथं सिंधी बांधवांनी 2 करोड रुपयाची चांदी दिली. कुठे आहे? आम्ही पण चांदीची भेट दिली. आम्ही अगदी त्या सेतूवर जो सेतू आहे आपला लंकेमधला, त्या सेतूमध्ये 1 वीट सॉरी वंदनीय शिवसेना प्रमुखांकडे आली, ती पण आम्ही दिली. पण हा सगळा यांना श्रद्धेचा बाजार करायचा असतो आणि त्या बाजारात सत्ता मिळवायची असते. लोकांबद्दल अजिबात, खरं तर म्हणजे मी थोडक्यातच बोललो, प्रभू रामचंद्र त्यागी ते भोगी आहेत. काय म्हणजे प्रभू रामचंद्र कुठे हो म्हणजे परवा मी लेखात उल्लेख केला, लंका जिंकून नाही म्हणाले की मी लंकेचा राजा आहे, किष्किंधा जिंकून नाही म्हणाले मी किष्किंधाचा राजा आहे, जिंकून नाही म्हणाले. ते बसवलं ना, सुग्रीवाला बसवलं, इकडे विभीषणाला बसवलं. कुठे प्रभू रामचंद्र? पत्नीवर आरोप झाल्यानंतर सुद्धा तिला सत्तोपरीशी द्यायला लावलं. न्यायप्रिय, हे न्यायप्रिय आहे. सुप्रीम कोर्टासमोर रोज रामरक्षा गावी लागेल, कळलं का? त्यांना सांगावी लागेल बघा प्रभू रामचंद्राचं नाव घेता कसे वागतात ते. आणि म्हणून सुदैवानं महाराष्ट्रातले थोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभू नाही, ते पण राम होतं बरं का. तो राम कुठे आणि हे राम कुठे बघा. बाजूला जागा मिळू नये यासाठी ते मैदान जे वाढदिवसासाठी मुख्यमंत्र्यांचं बुक करण्यात आलेलं आहे. आंदोलन मोठं होणे याची काळजी घेतली जाते. हो सांगितलं ना, काळी मांजरं आहेत ती आडवीच जाणार ना, सरळ थोडीच जातात. स्वभावता काळी मांजरांचा आहे. म्हणजे मला वाईट तेच वाटतं की आता किती शांतपणे छान झालं. सगळे इथे निर्लेकर आहेत, देव आहे, इथे आमचे दुधवडकर आहे, संतोष आहे, युगंधर आहे, सगळ्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत. हे सगळे असताना सुद्धा शांतपणे आंदोलन झालं. मग आणखीन काय पाहिजे? हे आंदोलन नाहीये, याला आंदोलन समजू नका. हे जागरण आहे बरं का, अस्मितेचं जागरण आहे, श्रद्धेचं जागरण. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार आहे का? मुख्यमंत्र्यांना निमंत्रण माझा तो विषय नाही. अभी नहीं, आज दिन भर में उस पर बात की है मैंने. बघा एका वाक्यात सांगतो तो वो अभी ये विषय मंदिर के सामने नहीं है, पहले ही बता रहा हूँ. मंदिर में आए, मंदिर की बात करेंगे. अब रही बात, वही एक विषय था जो विषय पे हमने आज दिन भर में आपके सभी सारे चैनलों को दी है बाइट, वो लेकर बात. बहुत ही फिर दोबारा याद आया. एक याद देता हूँ आपको. जब 1987 में शिवसेना ने चुनाव लड़ा था, उपचुनाव था, आप सुनिए, आपके उम्र नहीं होगी उस वक्त, कितने साल के थे मुझे नहीं पता. 1987 में उपचुनाव हमने लड़ा था. रमेश प्रभु हमारे प्रत्याशी थे. उस वक्त वंदनीय शिवसेना प्रभु ने गर्व से कहा हम हिंदू नारा दिया था. तब ये हमारे खिलाफ खड़े थे हिंदुत्व वाले, और उसके आगे आगे चल कर कहते हो हम गर्व से कहा हम हिंदू कहते हैं, वो कहते हैं सनातन धर्म की जरूरत है. फर्क समझ लेना. क्या है उनको पूछ लेना.